मित्र हो नमस्कार. आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतीची पाहणी करायला गेल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करताना कर्जमुक्तीच्या प्रकरणावरून त्याने शेतकऱ्यांची हजेरी घेतली. हजेरी घेण्याविषयी कोणाची काही तक्रार असणारच नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने घेतली, ज्या पद्धतीने प्रश्न विचारले, ते काही संस्कृतीला, नैतिकतेला, परंपरेला धरून नाही आहे. शेतकऱ्यांचे शत्रू मानणारे जे कोणी आहेत, शेतकऱ्यांचे शत्रू जे कोणी आहेत, ते वर्षानुवर्षे जसे प्रश्न विचारत आलेले आहेत तसेच प्रश्न माणिकराव कोकाटेंनी विचारले. शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करता करता एका शेतकऱ्याने त्यांना विचारलं की युती सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती, त्या घोषणेचं काय झालं? त्याच्यावर जणू काही माणिकराव कोकाटे स्वतः शेतीतज्ञ आहेत असं समजून ते त्यांना उपदेश करू लागले, प्रश्न विचारू लागले. ते म्हणाले, सरकार शेतीला सगळं देतं, विहिरी देतं, पाईपलाईन देतं, खतं देतं, सगळी भांडवली गुंतवणूक तर सरकारच करतं, आणि कर्जमाफी झाल्यावर येणारे जे पैसे आहेत ते घेऊन तुम्ही काय करणार? पोराटारांचे लग्न करणार का? साखरपुडे करणार का? असा तो प्रश्न होता. आणि हा प्रश्न शेतकऱ्यांचे शत्रू गेली 25 वर्षे सातत्याने विचारत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलं तेव्हा एक शहरी वर्ग असेच प्रश्न विचारत होता. शेतकरी दारू पितात, शेतकरी पोरीच्या लग्नात खूप पैसे खर्च करतात, शेतकरी चौफुलीवर जातात, असे ते आक्षेप होते. मी स्वतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात याचा एक व्यापक सर्वे करून महाराष्ट्रभर त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना दिला होता. मला त्या अहवालात असं काही आढळलं नाही. आता शेतकरी आपल्या पोराचे लग्न करतात, पोरीचे लग्न करतात, याचा अर्थ त्याने लग्न करायचे नाहीत का? त्याने साखरपुडे करायचे नाहीत का? आणि शेतकऱ्यांच्या पोरांच्या लग्नाचे प्रश्न इतके अवघड होऊन बसलेले आहेत, ग्रामीण भागात राहणाऱ्या शेती करणाऱ्या पोरांना कोणी पोरीच देत नाही, आणि शेतीमध्ये काम करणाऱ्या पोरांना इज्जत मिळणं पण कमी कमी होत चाललेलं आहे. हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याला कोकाटेने हात घालायला पाहिजे होता. कोण मस्ती म्हणून लग्नात खर्च करत नाही आहे. कमी खर्चात लग्न कसे होतील, ते साधेपणाने कसे होतील, याचा काहीतरी पायंडा सरकारने पाडायला पाहिजे, समाजाने पाडायला पाहिजे. व्यवस्थेत तयार झालेल्या अनेक परंपरांचा बळी शेतकरी ठरतो, तो पहिल्यांदा ठरतो. या सर्वांचा विचार न करता सरकार भांडवल गुंतवणूक करतं असं म्हणणं हे पण चुकीचं आहे. कारण सरकारनेच शेतीमध्ये भांडवल ही गुंतवणूक करायला पाहिजे, कारण तशी गुंतवणूक करणारा सक्षम शेतकरी आपल्याकडे नाही आहे. कोकाटेंना हे कुणीतरी सांगायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीचा आतून बाहेरून अभ्यास केला होता, आणि साऊथ बरो कमिशन समोर साक्ष देताना त्यांनी सांगितलं होतं की सरकारने जिथे जिथे पाणी आहे तिथून वीज तयार करायला पाहिजे, तुकडे पद्धत बंद करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी त्यांना सरकारने मदत करायला पाहिजे, आणि वीज इतकी तयार करायला पाहिजे, इतकी तयार करायला पाहिजे की ती सगळ्या शेतकऱ्यांना मोफत वाटता आली पाहिजे, आणि जो शेतकरी जास्तीत जास्त वीज वापरेल त्याला बक्षीस दिलं पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे. हे शेतीचं धोरण आहे. तेच फुले यांनी सांगितले, तेच राजर्षी शाहू महाराजांनी सांगितले. मुळात ही कर्जमाफी मागण्याची वेळच का शेतकऱ्यावर येते? तो 12 महिने कर्जातच का डुबतो? याचं उत्तर माणिकराव कोकाटेंनी दिलं नाही. शेतकरी दिसला की कुणी जा आणि त्याला उपदेश करा
आणि मूळ प्रश्नापासून विचलित करा, अशी परंपरा आपल्याकडे खूप वर्षापासून चालू आहे. हे करत असताना कोकाटेने हे पण सांगायला पाहिजे होतं, ते ज्या जिल्हा बँकेत होते ती बँक कर्जबाजारी का झाली. खोटी माहिती देऊन फ्लॅट घेतल्याचं जे प्रकरण आहे त्याच्यावर पण त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन बोलायला पाहिजे होतं. शेतकरी सातत्याने कर्जात का अडकतो आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग काय आहेत. कर्जमाफी हा एकमेव मार्ग नाही आहे, कारण कर्जमाफी झाली की पुन्हा कर्जाचं चक्र चालूच होतं. हा एक मोठा समूह सातत्याने बँकरप्ट दिवाळखोर का होतो आहे याचा कधीतरी विचार आपण करायला पाहिजे. पण माणसांचं असं असतं भाऊ, एकदा का सत्ता आली की तो कुणालाही उपदेश करायला सक्षम होतो. त्या खात्याचा तो तज्ज्ञच होतो. एखाद्याला शिक्षण मिळालं तो रात्रीत शिक्षण तज्ज्ञ होतो. एखाद्याला शेती खातं मिळालं तो रात्रीत शेती तज्ज्ञ होतो. आणि कोकाटेंच्या ह्या विधानावर खूप प्रतिक्रिया आल्या आणि या विधानाचा सर्वात मोठा फायदा घेतला बीजेपीने. की हे विधान बाहेर पडल्या पडल्या बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याने प्रेस समोर सांगितलं की असं त्यांनी नाही बोलायला पाहिजे होतं, शेतकऱ्याचा अपमान नाही करायला पाहिजे होता, त्यांच्या भावना दुखवायला नाही पाहिजे होत्या, आणि तसं घडलं असेल तर सरकार शेतकऱ्यांची माफी मागते. म्हणजे कोकाटेंनी माफी मागितलीच नाही, कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केलीच नाही, पण बीजेपीने ते काम करून आपली प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाढवण्याचा प्रयत्न केला. हे कोकाटे ज्या गटाचे नेते आहेत त्या गटाचे, त्या पक्षाचे प्रमुख अजितदादांनी पण असं सोबरपणे त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांना वाटत होतं की अजितदादा काहीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतील, कान पिळतील, पण तसं काही घडलं नाही. त्याचं पण एक कारण आहे, कारण पाण्याच्या टंचाईवर अजितदादांनी सुद्धा असंच एक अनुचित वाटावा असं विधान केलं होतं आणि त्यात ते अडचणीत आले होते. ते हुशार आहेत, ते मॅच्युअर आहेत. लगेच त्यांनी दुरुस्ती केली, माफी मागितली आणि पुन्हा असं विधान आपल्या ओठावर येऊ दिलं नाही आहे. हे कोकाटे थोडे अतिशहाणे आहेत, त्यामुळं आपण जे बोलतो तेच खरं आहे. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की कर्जमुक्ती झाल्यावर येणाऱ्या पैशाचं काय करता. कुणीही शहाणा माणूस उत्तर देईल, त्याच्या ज्या काही तीव्र गरजा तयार होतात शेतीपासून जगण्यापर्यंत, त्या गरजा भागवण्याचा कुणी पण प्रयत्न करेल ना. अशी काय अपेक्षा करणार का कर्जमुक्ती झाली की लगेच त्यांनी धरण काढावं, कर्जमुक्ती झाली की त्यांनी 4 ट्रॅक्टर विकत घ्यावेत. असं होत नाही आहे. आणि आपण हे जे ऑडिट करतो ते शेतकऱ्यांच्या बाबतीतच करतो. दर 4-5 वर्षाला संसदेमध्ये कर्ज बुडवणाऱ्या मोठ्या मोठ्या भांडवलदारांचं कर्ज विना चर्चा आपण माफ करत असतो आणि कितीतरी लाख कोटीमध्ये ते कर्ज असतं. शेतकऱ्यांना वेगळं नाही का? याचं उत्तर सरकारही देत नाही, याचं उत्तर समाजही देत नाही. भांडवलशाही फुगते कर्ज घेऊन आणि ते माफ झाल्यानंतर पुन्हा ती सरळ चालायला लागते. त्यांच्या तुलनेनं शेतकऱ्यांचं कर्ज हे 2-4% सुद्धा असणार नाहीये. हे सरकार कुणाचं आहे? हे शेतकऱ्यांचं आहे की भांडवलदारांचं आहे? असे प्रश्न आता शेतकऱ्यांनी विचारायला पाहिजेत, कारण त्यांच्या मतावर सरकार उभा राहत असतं. आणि हे जे शहाणे लोक येतात, शेतकऱ्यांच्या दुःखाचं कारण आपल्याला समजलं म्हणून त्यांना 4 प्रश्न विचारावेत, त्या शहाण्या नेत्यांना रोखण्याचं काम सुद्धा शेतकऱ्यांनीच करायला पाहिजे. कारण शेतकऱ्यांची विटंबना करणं, त्यांचा उपरोध करणं. आणि कोकाटे म्हणाले मी विनोदाने विचारत होतो. असा कसा विनोद असतो? असा विनोद जर गाण्यातून कोणीतरी केला तर त्याच्याविरुद्ध खटलेच्या खटले भरणं चालू आहे. त्याला अटक करतात, त्याचा स्टुडिओ फोडतात. महाराष्ट्रभर दंगल होते, कारण काय? त्यांनी विनोद केला. मग या विनोदाचं काय करायचं? नेत्याचा अपमान झालाय की खटले, मग शेतकऱ्यांचा अपमान झाल्यावर काय करायचं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात
पण त्याची उत्तरं सापडण्याची शक्यता कमी आहे, कारण आपण कल्याणकारी राष्ट्राकडून भांडवली राष्ट्राकडे, भांडवलशाहीवादी राष्ट्राकडे निघालेलो आहोत. त्यामुळे हे असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. त्या वेळेला प्रश्न विचारणाऱ्यांना धडा शिकवता येईल का, असा विचार करणं एवढंच आपल्या हातात आहे. धन्यवाद.